20 तारखेपासून आपण धरणं आंदोलन आहे आपला, काय कारण आहे सविस्तर सांगा बरं. आपला परिचय द्या. माझं नाव आहे पौर्णिमा गजबे आहे. मी यवतमाळ जिल्हा कार्यक्रम समन्वय म्हणून काम करते. माझ्या सहयोगी आहेत रज्जू टिकाराम परिपगार, जिल्हा कार्यक्रम समन्वय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर येथे ह्या कार्यरत आहे. 20/4/2026 पासून हे आमरण उपोषणावर पूर्ण कुटुंबासहित मॅडमचे आईवडील, जे वडील त्यांचे 83 वर्षाचे आहेत, आई 78 वर्षाची आहे, त्यांचे मिस्टर आणि एक 11 वर्षाची मुलगी आहे जिची तब्येत आता बिघडलेली आहे, ती आहे. त्यांचे कुटुंब, नंतर आमचे DPA नागपूर ह्या आपल्या 5 दिवसापासून म्हणजे 20 तारखेपासून आमरण उपोषणावर आहेत. 5 दिवस झाले त्यांनी आतापर्यंत एकही अन्न घेतलेलं नाही आहे आणि त्यांची थोडीशी तब्येत खालावली आहे, त्याच्यामुळे त्या सध्या बोलता येत नाही आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचे वेतन शासनाने आतापर्यंत सप्टेंबर 2005 पासून सप्टेंबर 2025 पासून आमचे आतापर्यंत 7 महिने झाले आमचे मानधन अद्यापही शासनाने केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमच्यावर आर्थिक टंचाईची झड झाली आहे. मानसिकता आमची खच्चीकरण होत आहे की आम्ही आमचं फॅमिलीचं कसं करणार, ह्यामध्ये आमचं खूप शोषण होत आहे असं आम्हाला वाटते. त्याच्यानंतर सन्माननीय उच्च न्यायालयाने जी आमची मागणी होती की उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे आम्हाला, सर्वोच्च न्यायालयाने, की 16 सप्टेंबर 2025 उच्च न्यायालयाने आदेश दिलेला होता शासनाला की तुम्ही 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जे आमचे लोक आहेत सर्व जिल्ह्याचे, जिल्हा कार्यक्रम समन्वय आणि सहाय्यक, त्यांना न्याय द्या असं शासनाला सांगितलं होतं. न्यायालयाचा आदेश होता, पण अद्याप 4 महिने उलटून गेले तरी न्यायालयाने आम्हाला अद्यापही कार्य आदेश दिलेला नाही. त्याच पद्धतीने आमच्या ज्या माहे 2023 ते मार्च 2025पर्यंत आमच्या जिल्ह्याच्या सर्व जिल्ह्याच्या ज्या आशा सेविका आहेत आणि ज्या शहरी भागात अंगणवाडी सेविका आहेत यांची अद्यापही पोर्टलवरील म्हणजे PMVY अंतर्गत जो पोर्टल होता त्या पोर्टलवरील त्या काम करत होत्या. 2 वर्ष झाले अद्याप त्या पोर्टलवरील त्यांना जो मानधन मिळत होता त्या सेविकांना किंवा आशा स्वयंसेविकांना त्याचा लाभ मिळालेला नाही आहे. त्या आशा सेविकांना त्यांनी लवकरात लवकर लाभ द्यावा आणि शासनाने दखल द्यावी. 5 दिवस झाले उपोषणाचा दिवस चालू आहे आणि आमच्या ह्या मॅडम आहेत रज्जू परिपगार, यांची तब्येत खूप खालावलेली आहे. मी शासनाला कळकळीची विनंती करते की त्यांनी आमचा अंत बघू नये आणि आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा. जर त्यांनी आम्हाला लवकर निर्णय दिलेला नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला करत आहोत. बाबाजी, तुमचं नाव काय आणि कशासाठी बसले तुम्ही इथं? माझं नाव टिकाराम परिपगार आणि मी या मुलीनं सांगितलं होतं की समजून चला बाबा, अशा अशी परिस्थिती आहे, तर तुम्ही काही सहकार्य करू शकता. बाई म्हटलं माझ्यानं होऊ शकत नाही. तर याने म्हणलं की मला म्हणे पर्याय राहिला नाही, मला आत्मज्ञान करायचं आहे. आत्मदान करायचं म्हणाले? हो. तर मी म्हटलं बाई आपण लढू, तुला याच्यासाठी शिकवलं नाही म्हटलं. हां, आज समजून चला तर एवढं मोठं म्हणजे तुमच्या पोरीनं आत्मदानचा इशारा केला होता? हो. तर मी म्हणलं का करायचं, आपण लढाई लढू, मी तुझ्या साथोसाथ आहो म्हटलं. तू उपोषण या काही कर, मी तुझ्या साथोसाथ आहो म्हटलं. चला ठीक आहे. आता पुढचं पाऊल का मॅडम तुमचं, आता सांगा. सर, आम्ही आतापर्यंत नेहमी आम्हाला न्याय मिळावा म्हणून नेहमी वारंवार आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती केलेलं होतं, अर्ज केलेलं होतं. आमच्या ज्या मॅडम आहेत रज्जू परिपगार, जिल्हा कार्यक्रम समन्वय, यांनी माननीय महोदय मुख्यमंत्री यांना भेटले, तसेच पालकमंत्री यांना भेटले. त्यांना वारंवार निवेदन केलं आहे की शासनाने आम्हाला न्याय द्यावं, आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यांना न्याय द्यावं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की तुम्हाला न्याय मिळाल, पण अद्यापही शासनाने, प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही आहे. असं दिसून येते की आमचे म्हणणे महोदय सर, मंत्री महोदय सर, पालकमंत्री महोदय सर प्रशासनाला मांडतात, पण प्रशासनही त्यांचं ऐकत नाही असं आम्हाला दिसून येत आहे. मी विनंती करते की आजच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री सर आहेत, आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब ह्या जिल्ह्यातच आहे, त्यांनी आम्हाला इथे भेट द्यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत, आमचे जे हक्काचे प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावे. आमच्या ज्या मॅडम आहेत 5 दिवसापासून उपोषणावर, तर कमीत कमी त्यांच्या आरोग्याची त्यांची तरी दखल घ्यावी, त्यांच्या म्हणण्याची तरी ऐकत द्यावी. असं सांगत आहेत त्यांचे वडील. हां, त्यांनी
सर आमचे 7 महिन्यापासून पगार नाही झालेले आहे. मानसिकता इतकी खच्चावलेली होती की त्याच काय ज्या प्रत्येक जिल्ह्याचे DPC आहेत, जिल्हा कार्यक्रम समन्वय सहाय्यक, सगळ्यांची मानसिकता इतकी खालावली होती की एवढे पगार नाही, शासन आम्हाला उत्तर देत नाही, ना कार्यालयाला रुजू ठेवत आहे, ना कार्यालयातून कार्यमुक्त करत आहे. ह्या 2 गोष्टी असताना मग त्या व्यक्तीवर काय प्रश्न येणार? तेच येणार ना की आपण 6 महिने बिना पगारानं कसं जगणार आहोत, कसं करणार आहोत. ते आत्मदहनाची परिस्थिती त्याची नाही सगळ्यांवरच येत होती. मॅडमनी स्वतः पाऊल उचललं, स्वतः म्हणून दाखवलं त्यांनी की मी आत्मदहन करतो म्हणून. हे प्रत्येकाला नाही बोलून झालं, त्या सगळ्यांच्या वतीने मॅडम बोलून दाखवलं की मला आत्मदहन करायचं आहे. पण असं न करता त्यांच्या फॅमिलीने तिला म्हटलं की तू बस, तुझ्या पाठीमागेचे आहो, शासनाने त्यांना न्याय द्यावं.